नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत उत्तम पुरुष सारीपुत्राच्या प्रश्न उत्तराची कथा. जेतवनात असताना एके दिवशी आरण्यक भिक्षू तथागतांजवळ आले. वंदना करून बसले. तथागतांनी त्यांच्या अरहंतत्वाबद्दलचा दृढ संकल्प बघून सारीपुत्राला पंचेंद्रियासंबंधी काही प्रश्न विचारले. प्रश्न उत्तर ऐकून त्या भिक्षूंना थोडा संदेह झाला. तेव्हा तथागतांनी सारीपुत्राच्या प्रश्न उत्तरास योग्य संबोधून पुढे एक उपदेश करताना गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, जो मनुष्य अंध, श्रद्धारहित, निर्वाणाला जाणणारा, सर्व बंधनांना तोडणारा, अवकाशरहित आहे, ज्याने तृष्णेचा त्याग केला आहे, तोच उत्तम पुरुष होय. सार, उत्तम पुरुषाचे जीवन अकलंकित असते. यापुढे अरण्यात निष्काम विरक्त रमण करतात. एका स्त्रीची कथा. एक पिंडपातिक भिक्षू तथागतांजवळ कर्मस्थान ग्रहण करून एका मौजेखातर तयार केलेल्या उद्यानात जाऊन श्रमण धर्म करू लागला. श्रावस्तीच्या एका वारंगणीची त्या उद्यानात भेट ठरली, म्हणून ती तेथे गेली. परंतु तो पुरुष तेथे आलेला नव्हता. उद्यानात ती सहज फिरत असताना तिने त्या भिक्षूला पाहिले आणि त्याला विविध अंगविक्षेपाने आपल्या मोहात ओढण्याचा ती प्रयत्न करू लागली. भिक्षूच्या देहप्रदर्शनाने धर्मसंवेग उत्पन्न झाला. हे दृश्य अंतर्दृष्टीने तथागतांच्या लक्षात आले आणि वासनारहित तपस्वी राहतात अशा अरण्याच्या आकर्षकतेविषयी भाष्य करताना त्यांनी एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, जी साधारण जनाला आकर्षित करीत नाहीत ती अरण्ये रमणीय असतात, कारण तेथे निष्काम व वीतराग लोक, जे कामभोगाच्या मागे लागलेले नसतात, ते रममाण होतात. सार, वीतराग पुरुषच वनात रमतात. या पुढील भागात आपण पाहणार आहोत सहस्वग्गो, सहस्त्र वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.